परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय। मदतीचा ओघ आज चौथ्या दिवशीही सुरूच राहिला। आज जिल्हा काँग्रेस कमिटीत धान्य, कपडे, साबणाचे किट, शैक्षणिक साहित्य, ब्लँकेट्स अशा जीवनावश्यक वस्तूंचा मोठा साठा जमा झाला। हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांनीही आपल्या परीने मदत केली, तर शालेय विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातूनही दान दिलं। पुणे, धुळे आणि राजस्थानमधूनही ऑनलाईन स्वरूपात जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत चंदगडपासून शाहूवाडी, गगनबावडा अशा दुर्गम भागातून आलेले लोक काँग्रेस कमिटीत येऊन आपली मदत करत आहेत। पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोठ्या प्रमाणावर मदत जमा झाली। घरातील प्रापंचिक साहित्य वाहून गेलेल्या कुटुंबासाठी कपडे, धान्य आणि आवश्यक वस्तूंचं किट उपलब्ध झालं आहे। आतापर्यंत 1500हून अधिक किटमध्ये त्यामध्ये तांदूळ, साखर, गहू, आटा, मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ, चहा पावडर, चटणी, मीठ, मसाले आणि खाद्यतेलाचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। तर 4000 किलोहून अधिक तांदूळ, 2000 किलोहून अधिक गहू, साबुदाणा, साखर, चटणी, तूर डाळ, बिस्किट, पाण्याच्या बॉटल अशा वस्तू देखील जमा झाल्या आहेत। दरम्यान या संकलित मदतीचा ट्रक 29 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांकडे रवाना होणार असून 28 सप्टेंबर हा मदत संकलनाचा अखेरचा दिवस असणार आहे। यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, प्रताप जाधव सरकार, मधुकर रामाने, शशिकांत खोत, बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, कैलास गोडदाब, सुभाष बुचडे, महेश जाधव, धीरज पाटील, नारायण गाडगीळ, संग्राम पाटील, संजय पोवार वायकर, विद्यानंद पोळ आदी उपस्थित होते।